नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी शहरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण कला महोत्सवाचे आयोजन। सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजन। परभणी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा, लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, तसेच नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीची व परंपरेची ओळख नव माध्यमातून व्हावी या उद्देशाने माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून व सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वैशिष्ट्यपूर्ण लोककला महोत्सवाचे आयोजन दिनांक 14 आणि 15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता कृष्णा गार्डन मंगल कार्यालय, खानापूर फाटा, वसमत रोड, परभणी येथे आयोजित करण्यात आले आहे। राज्याच्या समृद्ध लोकसंस्कृतीची तरुण पिढीला ओळख व्हावी आणि त्याचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। वैशिष्ट्यपूर्ण लोककला या सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे विविध परभणी जिल्ह्यातील स्थानिक लोककलांचे सादरीकरण असणार आहे। यामध्ये प्रामुख्याने पोवाडा, शाहिरी, आराधी, लोकगीते, बहुरूपी, एकतारी, भजन, पोतराज, लोकनृत्य, वासुदेव इत्यादी कलांचा बहारदार सादरीकरणाचा समावेश असेल। राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांचे विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे। सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने या महोत्सवाचे नियोजन केले असून हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी विनामूल्य आहे। कळंब आणि परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या अद्भुतपूर्व कला आविष्काराचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांच्यातर्फे करण्यात आले आहे। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज।